श्रीपद म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ते राहुलला देतोय. आई गावदेवी चषकामध्ये त्याने हॅट्रिक कंप्लीट केली. अभिनंदन, धन्यवाद श्रीपद म्हात्रे साहेब, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपलं मनपूर्वक आभार. आता आपण दुसऱ्या फेरीच्या सामन्याकडे वळतोय. पहिल्या फेरीचे सामने 5-5 षटकांचे इथे 6 सामने कंप्लीट झालेत आणि आता 3 सामने आपल्याला कव्हर करायचे, ते 4-4 षटकांचे असतील. तर पाहत राहा आई गावदेवी चषक ओम साई MTC लाईव्हवर. आणि चला आता मॅच सुरू होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन, ऐकूया रोशन पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद कुणाल सर. पहिल्या फेरीतील 6 सामने अगदी वेळेवरती संपन्न झालेले आहेत आणि आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. त्यामध्ये पहिला सामना असेल नियांश 11 चेंदगी मोडवली ब विपक्ष मनोहर दादा पुरस्कृत पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर. या दोन टीममध्ये ही लढत आहे. वाडेकर संघ बॅटिंग केले, त्यांच्या बाट्याला पहिल्या सत्रामध्ये सामना 4 षटकांचा असेल. आता ड्रिंक्स ब्रेक होणार नाही आहे, याची आपण नोंद घ्या. मनोहरदादा पुरस्कृत पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर विपक्ष एका बाजूला निहांश 11 चेंदगे मोडवली ब. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण देऊया. खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. कमलेश पाटील कावा पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत पॉवर प्लेमध्ये. समोर फलंदाज अतुल आणि त्यांच्याबरोबरीने सिद्धू पाटील. अतुल भोईर आणि सिद्धू पाटील ही सलामीवीर जोडी आहे या ठिकाणी. वाडेकरकडे चांगली बॉलिंग अटॅक आहे, स्पिन अटॅक, आणि त्यांना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टार्गेट सेट करायचं आहे या मॅचच्या दरम्यान. जर चांगलं टार्गेट आलं तर नक्कीच पुढच्या इनिंगमध्ये चांगलं बॅटल तुम्हाला या दोन्ही टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. ऋतिकसारखा खेळाडू जो कदर वडवली ब संघामध्ये खेळतो, त्याची देखील नियुक्ती सध्या झाली आहे. कदर ISPLमध्ये त्याची निवड झाली, त्याला देखील आपण देऊया शुभेच्छा. विशाल अँड कमलेश हे दोन प्रमुख खेळाडू लीड करतात टीमला. पहिल्या षटकासाठी कमलेश आले, त्या ठिकाणी पावल अँड एंडकडून मात्र पहिलं षटक असेल, अतुल समोर असेल. लॉफ करत असताना पहिलाच बॉल वेगवान फटका आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, अप्रतिम टायमिंग होतं आणि इथे मात्र बॉल चालला मिडॉनच्या अगदी बाजूने, सीमा पार चौकार. चांगलं टायमिंग, मिडॉन आतमध्ये असल्या कारणाने हा फटका पाहायला मिळाला. सरळ अगदी स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणता येईल, सुरक्षित फटका होता या ठिकाणी फलंदाज अतुलचा. कमलेशच्या अगेन्स्ट चौकारनं आपलं अकाउंट ओपन केलं. अकाउंट ओपन झालं वाडेकर संघाचं 4 रनने. नेक्स्ट बॉल, क्या बात आहे, अफलातून टायमिंग. कव्हर्सला मात्र अपिश कव्हर ड्राईव्हचा हा फटका होता. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, लगातार दुसरा चौकार. बॉल डिलिव्हर्ड होत असताना मी विनंती करेन प्रेक्षकांना, आपण थोडा आवाज कमी करा, थोडासा व्यत्यय निर्माण होतो. आणि काय फटका होता, अपिश कव्हर ड्राईव्ह, कव्हर्सला केले होते फलंदाज अतुल. बॉलच्या मेरिटनुसार स्ट्रोक होता. पुन्हा एकदा खोलात टाकलाय, पायांची मुवमेंट नाही आहे, बॉल मागे चालला. विशाल आहे त्या ठिकाणी, वेग होता, टप्पा अतिशय चांगला होता. बॅट ड्रिल करून दाखवतोय सरळ बॅटने. कॉपीबुक स्टाईलने जर का खेळले असते तर कदाचित बॉल फुलटॉसमध्ये कन्वर्ट करता आला असता, परंतु या ठिकाणी आपण पहिला खोला टाकला. हा चेंडू बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चांगला टप्पा होत पाहायला मिळाला कमलेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बघा, क्या बात आहे, अप्रतिम वाईड यॉर्कर, डॉट बॉल, 2 चौकारानंतर. या बॉल ऑन साईडला पूल करत आहेत. मिड विकेटला फिल्डर जज करत असताना त्याच्या डोक्यावर मात्र बॉल चालला उंच, आकाशाला गवसली घालत असताना हा फटका. निर्णय येणं बाकी आहे, षटकार की चौकार, प्रतीक्षा असेल. प्रेक्षक देखील त्या ठिकाणी आहेत. यस, इट इज अ मॅक्झिमम 6 धावा षटकार होतं. पुन्हा एकदा बघा, थोडासा हाफ लेंथवरती होता, टर्न होणारा बॉल, फिंगर रोल केले होते कमलेशने, परंतु चांगला फटका सजवला अतुल भोईरने. मिड विकेटच्या दिशे रिझनकडे हा फटका पाहायला मिळाला. उंची घेत असताना डिस्टन्स ही क्लिअर केलं. फिल्डरने चांगले प्रयत्न देखील त्या ठिकाणी डीपमध्ये केले होते. त्यांच्या डोक्यावरून बॉल निघाला, सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार आला. 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्या 4 मध्ये 14 आल्या. टार्गेट बनवत असताना पॉवर प्लेमध्ये आक्रमणाला सुरुवात केली. पुन्हा एकदा गुडघा टेकत हा फटका सजवला होता. ड्राईव्ह करत असताना
खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी फिल्डर आहेत कव्हर्समध्ये, थ्रू द कव्हर्स. हा स्ट्रोक्स फक्त सिंगल व्ही स्टेपमध्ये केले होते. बैठक ॲक्शन रिप्ले बघा, स्वतःवरती निराश झाले कारण त्यांना माहिती होता हा बॉल फुलटॉस होता. जर का थोडासा कव्हर्सला खेळले असते, शॉर्टेक्सचा कव्हरच्या डोक्यावरून चौकार मिळाला असता, इनफिल्डला क्लिअर केलं असतं, परंतु व्ही स्टेपमध्ये खेळत असताना जिथे फिल्डर आहे डीपमध्ये त्यांच्या दिशेने हा फटका होता, ज्या ठिकाणी एक सिंगल मिळाली, एंड बदलला. धावा स्कोअर कार्डवरती 15. सिद्धू पाटील पहिल्यांदा आले, फुलटॉस, फटका फसला होता, झेलची संधी निर्माण झाली, झेल मात्र सुटलाय. पॅरलल स्ट्रोक होता, शॉर्टेक्सच्या कव्हरला जे 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडून मात्र मिस्टेक पाहायला मिळाली. जीवनदान आणि पहिलं षटक देखील संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाडेघर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती बिनबाद 16 धावा. बघा नेक्स्ट मॅच असेल वाकण अविपक्ष. एका बाजूला संघ आहे हंसिका 11 दातिवली. दोन्ही टीम आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. सेकंड राऊंडमधला दुसरा सामना असेल विनर. दोन टीम आहेत वाकण आणि एका बाजूला असेल हंसिका 11 दातिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पहिला ऑफिशियल कॉल आहे. बघा इथे ड्रिंक्स ब्रेक नसणाऱ्या 4 षटकांच्या सामन्यांमध्ये सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवर त्याला गोलंदाज त्या ठिकाणी. दुसऱ्या ओव्हरसाठी शुभम पाटील. कल्याण डोंबिवली क्रिकेट खरं तर संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन या ठिकाणी केलं जातं. विनोददादा पाटील खरं तर सक्षम नेतृत्व या विभागाला लाभलं. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर प्रगती या परिसराची झाली. अनेक नामांकित खेळाडू तयार झाले आणि चांगल्या चांगल्या स्पर्धा देखील आपण पाहिल्या या विभागामध्ये भेटीला येऊ लागलेल्या आहेत. त्यामध्ये नक्कीच आवर्जून या ठिकाणी स्पर्धेचा उल्लेख केला जाईल. आई गावदेवी चषक गेसर पुढे आले होते. एक्सा कव्हरला क्या बात आहे. स्टेप आउट होऊन मात्र खेळले. डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. नशीब किती चांगले आहेत. संदेशने झेल सोडला होता सिद्धू पाटील यांचा मागच्या बॉलवरती, मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती, आणि त्यानंतर काय फटका मारला होता. या टीममधील सिनियर खेळाडू, या टीमचे मॅच्युअर खेळाडू आहेत त्या ठिकाणी सिद्धू पाटील. माफी असावी. स्कूप केलाय, क्या बात आहे. दिशा दिली आर्यन बॉलच्या मागे. व्हॉट अ कॅच. अफलातून एफर्ट्स. फाईन लेगला असं वाटत होतं हा बॉल बीट करून निघेल बाउंड्रीलाईनच्या पलीकडे, परंतु काय झेल टिपला आर्यनने. कमालीचं कौतुकास्पद वाखाणण्याजोगं जुगं काम केलं आर्यन या खेळाडूने. झेलबाज झाले सिद्धू पाटील. शुभमने देखील सिद्धू पाटील यांना फॉलो केलं होतं आणि त्यानंतर थोडासा अनऑर्थोडॉक्स टाईप खेळण्याचा प्रयत्न होता. मागे स्कूप करायचं होतं, टायमिंग जुळलं नव्हतं आणि काय झेल टिपला आर्यनने. आज कमी वयाचे खेळाडू पाहिले, ज्यामध्ये आणखीन एक नाव मी आवर्जून गेलं आर्यनचं. तो देखील अगदी कमी वयाचा आहे आणि चांगला झेल त्याने टिपला. नवे पर्व युवा सर्व असं म्हणतात आणि आता तरुणांचा बोलबाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, ज्यामध्ये आता वडवली संघ देखील नवनवीन खेळाडू घडवतोय. प्रत्येक टीममध्ये दरवर्षी एखादा नवीन खेळाडू घडला पाहिजे, तेव्हा ती टीम आणखीन मजबूत होते. अनेक असे खेळाडू तर मॅन्युफॅक्चर तुम्हाला करावे लागतील, तयार करावे लागतील, तेव्हा तुमचा टीम, तुमचा संघ आणखीन चांगली कामगिरी करेल. कारण त्याच खेळाडूंमध्ये सातत्याने आपण डिपेंड राहू शकत नाही आहे. प्रत्येक वेळी तेच खेळाडू परफॉर्म करतील असं नाही आहे. तुम्हाला नवीन खेळाडूंना देखील परफॉर्म करावं लागेल आणि हे नवीन टॅलेंट तुम्ही सध्या पाहिलं. विकेट मिळाला. नौका खेळाडू मैदानाकडे आला. प्रणित पाटील आणि एका बाजूला अतुल. 20ला 1 पहिला धक्का बसला वाडेगर टीमला. मनोहरदादा पुरस्कृत पियुष 11 जय जलेश्वर वाडेगर आणि दुसऱ्या बाजूला निहान 11 चेंदगे मोडवली ब. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुल टॉस. सेन्सेबल, क्या बात आहे. दिशा दिली आहे डीपमध्ये. फिल्डर कमलेश धावत पुढे आला. चार्जअप झाला बॉलवरती. कमालीची फिल्डिंग. मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने 2 षटकं टाकत असताना 2 विकेट काढल्या होत्या, फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या. कमलेश तो डीपमध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. प्रणित नक्कीच मागच्याही सामन्यामध्ये उल्लेख झाला या खेळाडूचा. उंबरलीच्या स्पर्धेमध्ये काही दिवसापूर्वी, अगदी मागील 2-3 दिवसा अगोदर त्याला 2 व्हीलर बाईक मिळाली होती. मालिकावीर. 100 धावा त्याने केल्या. वैयक्तिक असा हा खेळाडू
पुन्हा एकदा आपण पहिला स्कूपचा प्रयत्न आहे. तिलकरत्न दिलशानची आठवण झाली परंतु नो बॉल कॉल. ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी केलं गोलंदाजाने, त्यामुळे एक सिंगल ॲड होईल. 1/1 1+1 अशा 2 धावा त्या ठिकाणी असतील. वारंवार आपण पाहिलं आजकाल क्रिकेटमध्ये आधुनिक फटके यायला लागलेले आहेत, ज्यामध्ये स्कूपचा फटका आपण पाहत आहे. बॉलर्सच्या गतीचा वापर करायचा, फक्त दिशा द्यायची होती आणि इथे 1+1 नो +1. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. धावा मिळाला 2. 23 रन ऑन स्कोर कार्ड. एक गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. शुभम पाटीलचं हे षटक आता समोर स्ट्राईक एंडला येताना आपण पाहत आहे. त्या ठिकाणी प्रणित आले त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती. फ्रीडचा बॉल. शुभम तयार. ॲटम ओ द विकेट. पुढे टाकला होता गतिमान फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग विथ कार्पेट मिड विकेटकडे खेळले. त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. एकच सिंगल या ठिकाणी मिळाली. टाळ्यांचा गजर होतो त्या ठिकाणी शुभमसाठी. चांगली कामगिरी दोन्ही टीमच्या माध्यमातून सातत्याने पाहिली. कल्याण डोंबिवली परिसरापुरते हे संघ मर्यादित राहिलेले नाही आहेत, तर रायगडमध्ये देखील जाऊन या परिसराचं नाव या संघाने मोठं केलं आहे. सातत्याने चांगली कामगिरी या संघांच्या माध्यमातून होताना आम्ही पाहिली. परंतु आज आपल्या परिसरातील शिस्तबद्ध आयोजन आणि या आयोजनामध्ये शिस्तबद्ध खेळ करत असताना हे दोन्ही संघ. रिव्हर्सचा प्रयत्न आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर आकाश त्या ठिकाणी आहेत. बॉलला स्टॉप करत असताना थांबवलं. बघा विशाल वारंवार फील्ड पोझिशनमध्ये बदल करतो. त्याला माहिती आहे बॅटरचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे, त्याला माहिती आहे बॅटरचा वीक झोन कोणता आहे, गोलंदाज कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करतो, त्यामुळे कुठे फिल्डर लावा याचा संपूर्ण अभ्यास विशालला आहे आणि खरंच त्याचंही कौतुक करायला लागेल. बघा इथं शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला त्याने फिल्डर थोडा बाजूला घेतला आणि त्यांच्या दिशेने फटका पाहायला मिळाला. 25वा स्कोर कार्डवरती एक गडी बाद. या षटकामधील शेवटचा बॉल, लास्ट बॉल. क्या बात आहे. टॉस झाला बॉल. हलकीशी कडा घेत बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. प्रचंड वेगाने बीट केलं फलंदाजाला. विकेट मिळाला प्रणितचा फिल्डिंग करत असताना वडवली ब संघाला. आपण फिल्डिंग लावून घ्या. बघा ड्रिंक्स ब्रेक नसणार आता 4 ओव्हरच्या सामन्यांमध्ये. लक्ष असू द्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये यानंतर आणखीन 2 सामने होतील. विद्यमान सामना देखील चालू आहे. जयेश पाटील या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये आपण सध्या येताना पाहता. चला जय पवार सर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे चला. खूप चांगलं नियोजन आकाशदादा करता. तुमचंही कौतुक, संपूर्ण तुमच्या सहकाऱ्यांचं. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी घेतलेली मेहनत, प्रत्येकाचा हातभार महत्त्वाचा आहे. आमचे सर्व स्पॉन्सर्स त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करीन. उत्तम आयोजन आपण सध्या या ठिकाणी पाहत आहे. जय पवार पुन्हा एकदा मैदानाकडे दाखल होते तिसरे पंच म्हणून. बॉलिंग मार्कवरती आहे त्या ठिकाणी जयेश पाटील. काही रिस्ट्रिक्शन आहेत आता या गोलंदाजांवरती. कल्याण डोंबिवली संघटनेच्या माध्यमातून जो मेसेज व्हायरल झाला, चर्चा झाली खरं तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. क्रिकेटला शिस्तबद्धता यावी यासाठी खरं तर उपाययोजना त्यांनी केलेली आहे आणि खरं तर भविष्यामध्ये आणखीन चांगलं क्रिकेट, या परिसराचं क्रिकेट तुम्हाला चांगलं होताना पाहायला मिळेल. जय पवार सर तिसरे पंच असते. जयेश पाटील बॉलिंग मार्कवरती. अतुल भोईर स्ट्रायकिंग एंडला आहे. सलामीवीर 7 बॉल 17 वरती खेळतोय. त्याच्याबरोबर प्रशांत नॉस्ट्रायकिंग एंडला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल ओव्हर पिच पद्धतीचा होता, सरळ अगदी आपण पहिला लॉफ करत असताना पुन्हा एकदा मध्ये खराब फिल्डिंग, मिस्टेक झाली, त्याचा फायदा मिळाला वाडेकर संघाला. नशिबाचा चौकार. उजव्याच्या बाहेर आणि खरं तर बॅट स्विंग चांगला आहे त्या ठिकाणी मैदानामध्ये अतुलचा आणि खराब फिल्डिंग केली शुभम पाटीलने. मध्ये जो उभा आहे लॉंग ऑफला त्याच्याकडून मिस्टेक झाली. 4 धावा आल्या वाडेकर टीमला अतुलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पुढे टाकला होता बॉल. ब्लॉक हॉलला परफेक्ट यॉर्कर होता. विकेट किपरलाही बीट केलं त्या ठिकाणी आपण पाहिलं. हा चेंडू विकेट किपरलाही बीट करून मागे चालला होता. चांगल्या पद्धतीने आर्यनने पुन्हा एकदा बॉलला थांबवलंय. रन नाही या चेंडूवरती. विशालने गेलेला संघर्ष आपण पाहिला का या संघासाठी खूप मोठं योगदान त्याचं देखील राहिलं. त्याने अनेक खेळाडू घडवले. आज एक वेगळी दहशत आहे या टीमची वडवली ब. तर एका बाजूला तितकाच तगडा संघ वाडेघर. या 2 टीममध्ये हे बॅटल सध्या मैदानामध्ये आपण पाहत आहे.
पायात टाकला टो क्रशिंग यॉर्कर प्लम एलबी. पंचांचा बोट अवकाशाकडे. खेळाडू बाद. विकेट मिळाला त्या ठिकाणी अतुल बाजारा. 2 फ्रेश बॅटर मैदानामध्ये आहेत. केतन आणि त्यांच्या बरोबरने प्रशांत. क्रीडांगणाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरचे खेळाडू. 29वा धावफलकावरती. अजून 9 बॉल पहिल्या इनिंगमधील बाकी आहेत, कारण 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. करंट रन रेट आपण पाहिला 11.60 आणि ही जर का सरासरी कायम राहिली तर किमान त्या ठिकाणी 45 ते 50च्या आसपास पोहोचेल. या ठिकाणी बॅटिंग करत असताना वाडेकर संघ. जयेश पाटील चांगला गोलंदाज आहे या टीमचा. रॅटम ओव्हर द विकेट. समोर फलंदाज केतन. शफल झाले. पुण्याचा पाय टाकला. लेग लाईनचा प्रयत्न आहे. आर्यन, क्या बात आहे. आर्यनने चांगली फिल्डिंग केली. तर त्याचं खरंच कौतुक व्हायला हवं. भरपूर त्याने धावा वाचवल्या. शॉर्ट फाईन लेगला हा बॉल त्या ठिकाणी फील्ड होत असताना सिंगल मिळाली. एंड बदलला. 30 धावा. तिसरं दशक पूर्ण झालं. 30 धावा या सध्या धावफलकावरती आपण लागताना पाहताय. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. वाडेगर टीमला आक्रमण करावं लागेल. अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हणतात. आक्रमण करणं देखील बंधनकारक राहील धावांसाठी. पुढे टाकला बॉल. पुन्हा एकदा आपण पहिला त्या ठिकाणी केचूर माझा प्रयत्न आहे. प्रॉपर कनेक्शन नाही, पण तो कमलेश धावत आलाय. क्विक थ्रो होता. बॅकअपसाठी त्या ठिकाणी फिल्डर असताना देखील गोलंदाज स्वतः धावत गेले. परंतु विकेटमध्ये आपण जर पहिल्या बऱ्याच घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते. लास्ट मोमेंटला नकार दिला त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग यांच्या खेळाडूने. सुरक्षित पोहोचला आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज केतन. धावा स्कोर कार्डवरती 31-31. 3 गडी बाद 31 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिलं सत्र वाडेगर बॅटिंग करतोय. मनोहर दादा पुरस्कृत पियुष 11 जय जलेश्वर वाडेगर या संघाला आपण पाहताय मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. 31-3 सध्या परिस्थिती आपण या टीमची आपण पाहताय स्कोर कार्डवरती. पुढे टाकला बॉल. उचललाय. चांगलं टायमिंग आहे. बॉटम हँडचा चांगला वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल चालला त्या ठिकाणी वाडी स्ट्रॉंगनला. सीमा पार. षटकार. चा फटका होता. त्या ठिकाणी पायासमोर ओव्हर पिच टाकला. त्याला उडवला कॉर्नरच्या अगदी डोक्यावरून. षटकार. आणि 37 धावा आपण सध्या स्कोर कार्डमध्ये लागताना पाहता. आता एक षटक बाकी आहे अंतिम. चला स्पीडअप करा प्लीज. यानंतर पुढील मॅच असेल ती म्हणजे वाकण विपक्ष हंसिका 11 दातिवली. चला दोन्ही टीमचे संघ नायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. या षटकानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. आगासन टीम, दहिसर टीम, आपणही कुठे जाऊ नका. आणखीन एक मोठा सामना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये 9 सामने कव्हर केले जातील सूर्यास्ताला जाण्या अगोदर. आकाश भोगीर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांची प्रचंड मेहनत आणि वेळेवरती कधी सामने चालू होत आहेत हे एक फार महत्त्वाचं आहे. 9 वाजता पहिला चेंडू पडतोय. 8:30ला रिपोर्टिंग करावं लागतं. प्रत्येक दिवशी 12 संघ आहेत. आज देखील 12 संघ पाहायला मिळाले. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली, ज्यामध्ये पहिला सामना आपण सध्या मैदानामध्ये पाहत आहे. एका बाजूला निहांश 11 चेंदगे मडवली ब, तर दुसऱ्या बाजूला मनोहरदादा पुरस्कृत पियुष 11 जय जलेश्वर वाडेगर. बॉलिंग मार्कवरती आलाय आर्यन, ज्याने चांगली फिल्डिंग केली. आर्यन मात्रे राऊंड द विकेट आले. ऑन साईडला हा फटका हवेमध्ये आहे, फसलाय. कमलेश जेल खाली आलाय. त्यामुळे चुकीची अपेक्षा नाहीये. कमलेशने टिपला जेल. मैदानाच्या बाहेर जावं लागेल फलंदाजाला. आणखीन एक धक्का. केतन परततो मैदानाच्या बाहेर.
क्षमा असावी खरं प्रशांत बाद झाले त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला होता ऑन साईडला कमलेशने. प्रशांत बाद झाले. पहिल्याच बॉलवरती आर्यनला विकेट मिळाला. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना खरं तर एक विशिष्ट पद्धतीचा अँगल कोण त्याने क्रिएट केला. बाहेर बॉल काढला, त्याच्यावरती ऑन ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न असताना मिसटायमिंग फटका पाहिला. लॉंग ऑनला चांगला झेल कॅरी केला कमलेशने. विकेट मिळाला. नवीन फलंदाज आलाय वैदिक भंडारी. वैदिक भंडारी 6व्या क्रमांकावरती आला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला आता खरं मैदानामध्ये पाहायला मिळेल. वैदिक आणि एका बाजूला केतन नॉस्टाकिंगला. बॉलिंग मार्कवरती आर्यन मात्रे हा खेळाडू आहे. जबरदस्त गोलंदाजी. पहिलाच बॉल त्याला विकेट मिळाला आहे. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. क्या बात आहे. वेगवान बॉल, लेंथ बॉल टाकला ऑन साईडला. हा फटका आहे. कमलेश पुन्हा एकदा धावत आला आहे. फिल्डिंगमधला चिता आहे. अप्रतिम फिल्डिंग त्याची राहिली. बघा जेव्हा लेफ्टी बॅटर आला तो मिड विकेटला इकडे आला. आता उजवा आला तो पुन्हा एकदा त्या साईडला झाला मिड विकेटकडे. टीममधला स्ट्रॉंग फिल्डर जर कोण असेल तर तो कमलेश आहे. हे 3 भाऊ आहेत, कमलेश आणि त्यांचे 2 बंधुराज. तिघांची देखील चांगली कामगिरी. कल्पेश, रुपेश देखील आपण पाहिला. तिघेही अगदी सीमारेषा लगत उभे असतात नेहमी आणि चांगली फिल्डिंग. बघा ऑन साईडला तिघे उभे आहेत आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून ही सातत्याने पाहायला मिळाली. पण तो मधोमध कमलेश आहे, चपल क्षेत्ररक्षक या टीमचा. हाफ ट्रॅकर आहे. मिस टायमिंग फटका. फॉलो थ्रूमध्ये झेल होईल का? आर्यन धावत पुढे आलाय. झेल सुटलाय. प्रयत्न चांगले होते. विशालने खरं तर प्रयत्न करायला हवे होते. आर्यनने कॉल दिला मी घेतोय, तर विशाल थांबला आणि त्यानंतर आर्यनकडून मिस्टेक होताना पाहायला मिळाली. परंतु प्रयत्न चांगले होते. झेल जरी सुटला असला तरी आर्यनचंही कौतुक व्हायला हवं. 2 धाबा आल्या या बॉलवरती. 2 धाबा आल्या आणि धावसंख्या स्कोअर कार्डवरती आतापर्यंत आहे त्या ठिकाणी 4 गडी बाद 40 धाबा. स्लॉग ओव्हर डेप्थवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये आर्यन चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. अप्रतिम त्याच्या माध्यमातून खरं तर बॉलिंगमधला बॉलिंगची भेदकता पाहायला मिळाली आतापर्यंत. राऊंड द विकेट. समोर फलंदाज आहेत केतन. फिरवल्या बॉलला दिशा दिली. वेग होता त्याच्या अगेन्स्ट टेक्निक पाहायला मिळाली. बॉल फाईन लेगला चाललाय. गोळीच्या वेगाने फाईन चौकार. चालू आहे. 3.4 चेंडूंचा खेळ संपला. 44ला 4 आकडा तुम्हाला सातत्याने इथे पाहायला मिळाला. आणि आता अंतिम 2 बॉल बाकी आहेत. बघा मागचा फटका शफल झाला होते खेळाडू. त्यानंतर दिशा दिली. फाईन लेगला चौकार मिळाला. आर्यनच्या अगेन्स्ट. आर्यनकडे गती आहे, त्याचा चांगला फायदा फलंदाज केतनने घेतला. बॉल पुढे टाकला. यावेळेस ड्राईव्ह करत असताना संदेश त्या ठिकाणी आहेत आणि इथे थ्रो येईल. तद्वर मात्र एकच सिंगल राहील. कॉपी बुक स्टाईलने हा फटका होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड झाला. एक सिंगल मिळाली. आता लेफ्टी बॅटर वैदिक स्टॅकिंग एंडला. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगमधला टार्गेट सेट करणारा चेंडू. या अगोदर पुन्हा एकदा विनंती राहील वाकण संघाचा कॅप्टन आणि दातिवली संघाचा कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. 45 धावा सध्या स्कोअर कार्डवरती आहेत. विनीत आजच्या दिवसामध्ये 65 धावांची स्फोटक इनिंग साकारली आणि एका बाजूला 34 धावांची इनिंग करणारा किरण मात्रे तुम्हाला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टनला आपण इथे इन्व्हाइट करत आहोत. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा निर्णायक चेंडू. वैदिक त्या ठिकाणी आलाय स्ट्रायकिंग एंडला. धाबा किती येतील? जर का मोठा फटका आला तर नक्कीच 50च्या आसपास पोहोचेल किंवा त्याहीपेक्षा जास्त धावा होतील. जर का सिंगल डबल आली तर 50च्या आतमध्ये धावसंख्या पाहायला मिळेल आणि विकेट मिळाला तर डेफिनेटली 45 असतील. हाफ ट्रॅकर आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न केला आहे. थ्रो येईल. तद्वर मात्र पहिली रन घेण्याची नामी संधी होती आणि इथे मात्र विकेट. वाईड बॉल आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील मिळाला. 46 रन सध्या स्कोअर कार्डवरती. आपण पाहता स्ट्राईक हवी होती त्या ठिकाणी केतनला. त्याने विश्वास स्वतःवरती दाखवला आहे आणि आपली बहुमूल्य विकेट सॅक्रिफाईस करावी लागली वैदिक भंडारी या फलंदाजाला. हे टार्गेट किती होईल? 46 ऑलरेडी स्कोअर कार्डवरती आहेत. वडवली संघ टॉस जिंकत असताना फिल्डिंग घेतली. बॅटिंगला इन्व्हाइट केलं वाडेगर टीमला आणि आतापर्यंत 3.5 चेंडूचा खेळ संपला आहे. पहिलं सत्र आहे.
पूर्वार्धामध्ये आपण सध्या आहोत. शेवटचा बॉल 46. लास्ट बॉल समोर पुन्हा एकदा केतन नीरज नॉनस्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेला पूल करत असताना हाफ ट्रॅकरवरती आक्रमण चढवलंय. कमलेश पाहतच बसला, कारण त्याच्या डोक्यावरून बॉल निघाला. मिड विकेट सीमारेषा पार. शेवट गोड करणारा केतनचा क्षमा असावी हा दमदार षटकार. 6 धावा आल्या. 52 धावा स्कोर कार्डवरती. 5 गडी बाद 52 येणारे 4 षटकं विजयासाठी वडवली संघासमोर 53 धावांचं लक्ष उभं केलंय. तर टॉस केला जाईल. मी विनंती करतोय जय भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. चला आपण टॉस बॉक्समध्ये या. जय भोईर आमचे युवा आयोजक आहेत. विनीत बेस्ट ऑफ लक. 65 धावांची इनिंग. स्टार ट्रॉफीमध्ये देखील विनीतने काय बॅटिंग केली होती ओव्याच्या क्रीडांगणावरती. एका बाजूला किरण म्हात्रे तुम्हालाही शुभेच्छा या मॅचसाठी. तर टॉस जय भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना. 2 कॅप्टन किरण आणि एका बाजूला विनीत. दातिवली आणि वाकण. बिग फाईट. चला कॉल कोण करतोय? दातिवली संघाचा विनीत कॉल करतोय. काटा अँड काटा चालाय. तर विनीत निर्णय काय असेल तुमचा? पेंडिंग आहे. चला तुमच्यासमोर वाकळण संघ आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग तुमच्या माध्यमातून झाली. आता काय रणनीती राहिली या मॅचमध्ये? रणनीती काय नाही, तर जिंकायचा प्रयत्न करू. विकेट आणि या आउटफील्डबद्दल काय सांगशील? विकेट 1 नंबर आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. निर्णय पेंडिंग आहे, लवकर घ्या निर्णय. किरण तुमच्या वाटेला जर का पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आली तर कमीत कमी किती धावा बनवाल तुम्ही? कमीत कमी 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. मागच्या सामन्यामध्ये टॉप ऑर्डरला जी फलंदाजी अपेक्षित होती ती झाली नव्हती. अगदी अंतिम षटकामध्ये तुमच्या बॅटमधून 30 धावा आल्या. परंतु या मॅचमध्ये काय अपेक्षा राहतील? दोघांकडून अपेक्षा आहे मला. जीत भोईर ना तर ऋषी. या अगोदर दातिवली संघासोबत यंदाच्या अंगामध्ये कधी सामना झालाय? नाही झाला. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक. खरं तर तुम्हाला दोन्ही संघांसाठी यंदाचा हंगाम पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. धन्यवाद. बघा नेक्स्ट मॅच दातिवली विपक्ष वाकण. दातिवली संघाने टॉस जिंकलाय. विनीत निर्णय लवकर घ्या आपण. चला आघाडीचे खेळाडू लवकर मैदानामध्ये पाठवा. डे नाईट शेड्यूल आहे. खरं तर आमच्या सर्व समालोचक असतील, ऑफिशियल्स असतील, आमचे स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट टीम, प्रत्येकाला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि अगदी वेळेवरती आजचा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचा 9 सामन्यांचा. 53 धावा. आर्यनचा शेवटचा षटकार निर्णायक राहील का या मॅचमध्ये? कधी कधी लास्ट ओव्हरमध्ये येणाऱ्या धाव्या, कधी कधी लास्ट बॉलवरती मारलेला षटकार अंतिम क्षणाला धावा चेस करत असताना थोडासा महागडा ठरतो किंवा निर्णायक राहतो. त्यामुळे षटकार जो ठोकला होता केतनने तो देखील महत्त्वाचा राहील का हे पाहावं लागेल. 24 बॉलमध्ये 53, 13.25 हा रिक्वायर्ड रेट असेल या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. निहान शिलेबन चेंज द गेम वडवली ब संघासमोर. रोहितजी भोईर. खरं तर पुरस्कर्त्यांचा देखील आवर्जून उल्लेख करू. मनोहरदादा पुरस्कृत, पियुष शिलेबन, जय जलेश्वर वाडेकर या टीमला सध्या मैदानामध्ये पाहत आहे. कृष्णा मसाले हा ब्रँड त्यांच्याकरता अगदी टी शर्टवरती आहे. आजकाल आपण म्हटलं आपल्या आगरी कोळी कराडी भूमिपुत्र प्रत्येकाला खरं तर वेगळी चव हवी असते. ऑथेंटिक फूड आणि त्यासाठी वापरणारे सर्व मसाले तुम्हाला जर का योग्य दरात घ्यायचे असतील तर कृष्णा मसाले यांना नक्कीच भेट द्या. आणि या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत. टीमकडून चांगली कामगिरी सातत्याने होताना पाहायला मिळाली. प्रत्येक टीमला मात्र प्रत्येक परिसरामध्ये वेगवेगळे पुरस्कर्ते असतात. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर त्याला कपिल पाटील. सलामीवीर 2 खेळाडू आकाश आणि विशाल. आकाश आणि विशाल ऋतिक टीम स्क्वॉडमध्ये नाही आहे, परंतु सलामीला आलेले 2 खेळाडू आकाश आणि विशाल यांना आपण सध्या मैदानामध्ये पाहत आहे. 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मोठा संघर्ष करावा लागेल. खरं तर या मॅचमध्ये दोन्ही टीमला वाडेघर म्हटलं की फिरकीचं माहेरघर म्हणून ज्या टीमला संबोधलं तर भरपूर फिरकीचे गोलंदाज ज्यांच्याकडे प्रचंड व्हेरिएशन आहे असे हे खेळाडू तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. तर समोर बॅटिंगचा तोफखाना असणारा वडवली ब संघ. तर नक्कीच चांगला संघर्ष तुम्हाला या टीमच्या माध्यमातून, दोन्ही संघांच्या माध्यमातून या मॅचमध्ये पाहायला मिळेल. शुभेच्छा देऊया आपण दोन्ही संघांना. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. कपिल पाटील आलाय. समोर विशाल पाटील, विकेट किपर सिद्धू पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय पुन्हा एकदा आकाश पाटील. पाटलांचा बोलबाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल का?
पहिला बॉल फुल लेंथ आहे, खोदून काढला अक्षरशः ऑन साईडला. पहिली सिंगल घेतली, विशाल निघालाय. सेकंडचा कॉल, रिस्की रन अँड कंप्लीट. क्या बात आहे. आयुष्यात रिस्क न घेणे म्हणजे ही सर्वात मोठी रिस्क आहे. रिस्क घ्यावीच लागते, क्षेत्र कोणतंही असू द्या. आणि इथे बघा 2 धावा घेताना आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंना चांगलं ताळमेळ, चांगलं कॉलिंग. आणि खास करून विशालचं कौतुक करायला लागेल, कारण त्याने स्वतःने कॉल केला होता डेंजर एंडला. तो धावत गेला, 2 धावा आल्या. पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन झालं, विशालचं अकाउंट ओपन झालं वडवली ब संघाचं. याही वेळेला पुढे टाकला बॉल, स्लॉग हिटचा प्रयत्न होता, बॉल मात्र चालला काऊ कॉर्नरला. लॉंग चेस आहे मिड विकेटच्या फिल्डरसाठी. बॉल निघाला त्या ठिकाणी दणदण करत बाउंड्रीलाईनच्या पलीकडे, सीमा पार. सिद्धू पाटील विकेट किपर तर प्रत्येक बॉलला गायडन्स करतात गोलंदाजाला की याच बाजूला होते बॉल, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही जितका लांब ठेवाल विशालपासून बॉल तितका फायदा संघाला होईल. आणि विशालच्या समोर टाकाल तर मात्र षटकार चौकारच ठोकेल. आता स्लॉटमध्ये पुन्हा टाकलाय, ओव्हर पिच ऑन साईडला दे घुमा के. इथे मात्र दणदणी षटकार. बॅट स्विंग आणि काय हँड अँड कॉर्डिनेशन आहे बघा. टप्प्यात आला की विशाल कार्यक्रम करतोच आणि समोरच टाकला आणि कार्यक्रम त्याने केला. याच गोष्टी सिद्धू पाटील वारंवार सांगतात. मागे विकेटकीपर असताना तुम्ही बॉल थोडासा लांब ठेवा विशालपासून, समोर टाकाल तर मात्र षटकार चौकारच येतील. बघा पुन्हा एकदा गाईड करत असताना बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला. कव्हर पॉईंटला हा फटका आहे गतिमान आणि इथे देखील बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. विशाल ही इज ऑन फायर. प्रतिम सुरुवात 2464 तर आपण पाहिला विशाल या ठिकाणी स्कोर कार्डवरती नंबर डायल करतो 2464. पुढचा बॉल यावेळेला स्विंग अँड मिस. क्या बात आहे. टर्न केला बॉलला, फिंगर रोल करत असताना इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही आहे, त्यामुळे सुटकेचा निश्वास घेतला गोलंदाज कपिल पाटीलने. खेळाडू सफल झाले विशाल. पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहत आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल गरकन फिरला होता. विकेट किपर सिद्धू पाटील त्यांनाही थोडंसं बीट केलं. डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्कोर कार्डवरती 16 धावा. प्रचंड वेगाने बॅट फिरली होती. रडारमध्ये आला असता नक्की सीमा पार गेला असता. फुल लेन बॉल प्लेड ऑन. आतली कडा घेत असताना यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. त्या ठिकाणी प्लेड ऑन झाले विशाल पाटील. पहिला विकेट मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये फिल्डिंग करताना वाडेकर टीमला धावा स्कोर कार्डवरती लागल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 16 धावा. होत्या परंतु विकेट गमावला नव्हता वाडेकर संघाने. परंतु यावेळेला विशालचा बहुमूल्य विकेट गमावलाय. त्यामुळे 16 जरी धावा आल्या तरी मात्र थोडासा आनंदाचं वातावरण तुम्हाला मनोहरदादा पुरस्कृत पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल. कारण विशालसारखा विकेट मिळाला. नवीन फलंदाज कमलेश पाटील कावा इन ॲट नंबर 3. मागच्या सामन्यावरती हा खेळाडू शून्यावरती बाद झाला होता. पहिल्याच लढतीमध्ये हा खेळाडू शून्यावरती बाद झाला कोपर संघाच्या अगेन्स्ट. परंतु बॉलिंग करत असताना त्याने चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला आणि तो सामनावीर राहिला होता. आणि यावेळेला फिल्डिंगमध्ये देखील चांगलं एफर्ट्ससाठी लावले होते. या खरं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली होईल का कमलेशकडून हे पाहावं लागेल. आकाश स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. सेकंड ओव्हरसाठी अतुल भोईर त्याने बॅटिंग चांगली केली होती पहिल्या इनिंगमध्ये. तो मात्र गोलंदाज आता खेळाडू आता गोलंदाजीसाठी आला आहे. फार एंडनं मात्र षटक असेल. पहिला बॉल ऑन साईडला फटका. मिस टायमिंग आहे. सिद्धू पाटील झेल खाली आले. झेल टिपत असताना
पहिल्याच बॉलमध्ये पहिला ब्रेक थ्रू या ओव्हरमध्ये मिळाला अतुलला. एकूण 2 गडी बाद झाले 16 धावसंख्येमध्ये वडवली ब संघाचे. विकेट मिळाला, सेकंड विकेट मिळाला. आता मात्र भागीदारी बनवावी लागेल. 2 फ्रेश बॅटर. विकास आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आले आणि त्याच्या बरोबरीने 3ऱ्या क्रमांकावरती आहेत कमलेश पाटील जे नॉन स्ट्रायकिंग एंडला. जबाबदारी वाढली आता या दोन्ही खेळाडूंची, कारण सलामीवीर आघाडीचे दोन्ही खेळाडू डगआउटच्या आश्रयाला जाताना आपण पाहिले. मागच्या 2 बॉलवरती अतुलला विकेट मिळाला. सुरुवात चांगली केली या षटकाला. अजूनही आपण पाहिला येणारे 17 चेंडू विजयासाठी 37 धाबा हे समीकरण आहे या मॅचमध्ये. 17 बॉल 37 हा सामना आपण सध्या मैदानामध्ये पाहता. 17 मध्ये 37 बनवायच्या वडवली ब संघाला. याही वेळेला पुढे टाकला बॉल. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे अतुलकडे. मागचा बॉल देखील आपण पाहिला मिस टायमिंग फटका, मिस स्कूट झाला ऑन साईडला, झेल पकडला सिद्धू पाटील आणि त्यानंतर आपण पाहिला लेंथ बॉल टाकला उजव्या बाहेर. चांगल्या धाटणीचा चेंडू होता, रन नाही आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल 16 चेंडू 37चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. स्टार्ट चांगला मिळाला आहे, पण तो मोमेंटम जो मिळाला त्याला पुढे घेऊन जाता येईल का वडवली ब संघाला पाहावं लागेल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला बॉलला. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. अतिरिक्त रन्स खर्च करतो या ठिकाणी अतुल भोईर हा गोलंदाज. अगदी सहज अलगद बॉल सोडतो तो पुढे. त्यानंतर आपण पाहिला लाईन चेक केली पंचाने, वाईड लाईनच्या बाहेर हा बॉल निघाला, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा. 16 बॉल 36चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. शेवटचे 16 बॉल 36 धावा. लो फुल टॉस ड्राईव्ह लेंथवरती होता. हलक्यात ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर उचलतोय बॉलला, फेकतोय. 2 धावा. वैभव वैदिक भंडारी, क्षमा असावी, वैदिक भंडारी आहेत एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग होती, पण पुरेल तत्वर मात्र प्रचंड वेगाने धावत आले दोन्ही खेळाडू. फिट आहेत खरं तर दोन्ही खेळाडू. त्यांचा फिटनेस पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती जेव्हा त्यांनी रिस्की रन घेतली दुसरी. 2 धावा येत असताना पाहिल्या आणि आता समीकरण बदललंय. 15 मध्ये 34 धावा. 15 चेंडूमध्ये 34 धावांचं समीकरण आलंय. शेवटचे 15 बॉल आणि 34 धावा. वाकळण दातिवली. चला दातिवली टीम आपला निर्णय कळवा. नेक्स्ट मॅच बिग फाईट. वाकळण विपक्ष दातिवली. पुढचा बॉल फुल टॉस टाकला, दिशा दिली. शॉर्ट थर्मनला फिल्डर आहेत, बॉलला स्टॉप केलाय. स्टंप सीट झाला. क्या बात आहे. डिरेक्ट हिट झाला असतं तर मात्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. एका टप्प्याने बॉल गेला. कमी गतीचा थ्रो होता. वेगवान थ्रो झाला असता तर मात्र थोडासा धोका पत्करावा लागला असता कमलेशला. आणि जर का कमलेशचा विकेट मिळाला असता तर गोल्डन विकेट राहिला असता फिल्डिंग करणाऱ्या वाडेगर टीमसाठी. ओम शेलारचा हा थ्रो आपण पाहिला. शॉर्ट थर्मनला फिल्डिंग करत असताना चांगल्या पद्धतीने बॉलला त्याने थांबवलं. थ्रोही तितकाच चांगला पाहायला मिळाला. नेमबाजीमध्ये निष्णात आहे हा खेळाडू. त्याने स्टम्प्सला हिट केलं. कमलेश पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आला. 20 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही त्या ठिकाणी आपण जर पाहिलं 33 धावांची गरज आहे. येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 33 धावा. आव्हान आता हळूहळू जड होत चाललं वडवली ब संघासाठी, कारण षटकार चौकार येत नाही आहेत या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 मध्ये 4च आल्या. चांगली गोलंदाजी अतुल भोईरच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली, परंतु पहिल्यांदा कमलेश हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडमध्ये आला. अतिशय आक्रमक आणि एक जेन्युइन ऑलराऊंडर. खरं तर वडवली ब संघाचा कॅप्टन. त्याला कॅप्टन इनिंग साकारावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आहेत. शफल झाले, फॉलिंग शिप, बैठक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी बीट झाले. पाय घसरला आणि बॉल निघाला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा पार, चौकार. लास्ट मोमेंटला बॉल थांबवत असताना तो पडला खाली. वैदिक भंडारी होता त्या ठिकाणी. प्रयत्न चांगले होते, तो खाली पडला, त्यामुळे चौकार मिळाला त्या ठिकाणी. काबाला चौकार मिळाला वडवली ब संघाला. मोमेंटम आता पुण्याचा शिफ्ट होतोय. निहान शिलेबन चेंज द गेम वडवली ब संघाच्या वाट्याला. 53चा पाठलाग करत असताना आता 24 आल्यात. अजूनही मोठा पल्ला आहे. 1.5 चेंडूचा खेळ संपला. लास्ट बॉल या ओव्हरमधला फॉलिंग स्वीप आपण पाहिला कमलेशचा. शेवटचा बॉल खोलात टाकलाय, हलक्या हाताने खेळले. सॉफ्ट हँडेड. कमलेशला माहिती आहे डीपमध्ये फिल्डर आहे. सेकंडचा इशारा. 2 धाबा आल्या. नो बॉल कॉल. ओव्हर स्टेपिंग
आज वारंवार या एंडने नो बॉल पाहिले आपण ओव्हरस्टेपिंग, त्यामुळे 2+1 या धावा निर्णायक राहतील आता या मॅचमध्ये. सेन्सिबल क्रिकेट, डोक्याचा वापर करतोय कारण कबसला सर्व फिल्डर डीपमध्ये होते. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खेळत असताना 2 धावा कमलेशने पलवल्या. बघा बॉल सिद्धू यांनी काय चलाकी दाखवली, खरं तर चांगलं स्किल त्यांच्याकडे आहे. पायाने बॉलला त्यानं उचललं. सिनियर खेळाडू आहे, प्रदीर्घकाळचा अनुभव आणि त्यांचा स्किल आपण पाहिला. फुटबॉलमध्ये काही खेळाडू ज्या पद्धतीने बॉलला अंगा खांद्यावरती खेळवतात तसे मात्र या ठिकाणी टेनिस बॉलला त्यांनी पायावरती खेळवलं. नो बॉल होता त्यामुळे फ्रीडची संधी. 13 बॉल 26चं समीकरण. फुल टॉस मागे आले होते, ऑन साईडला उंची घेतली, मिड विकेटला फिल्डर जज करतोय, त्यांच्या हातामध्ये चाललं पण झेल होणार नाही कारण हा फ्रीड बॉल होता. फ्रीड बॉल रिव्ह्यू पुन्हा घेतलाय, चेक केलं जाईल हाईट फॅक्टरसाठी. बॅटिंग टीम रिव्ह्यू, यस बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. 2 धावा आलेल्या आहेत या बॉलवरती. चला तिसरे पंच जय पवार सर आपण या वॉर रूममध्ये आपण या, चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. चला पाणी हवं आहे, निर्णय येईल तोपर्यंत आपण पाण्याचा ब्रेक घेऊन जाऊया. मैदानामध्ये पाणी घेऊन चला. 12वे खेळाडू डिसिजन पेंडिंग, मागे आले होते, क्रिजच्या खोलीमध्ये आले होते. जय पवार सर आपण या प्लीज. तिसरे ऑफिशियल पंच आपण या, आपण स्क्रीनवरती बघून निर्णय देऊया लगेच. जय पवार सर चला लवकर या आपण. बघा निर्णय थोडासा क्रिटिकल आहे, चला आपण लवकर या. तिसरे पंच, फ्रीडचा बॉल होता आणि पुन्हा एकदा फुल टॉस आलाय आणि त्याला चॅलेंज केलं पंच निर्णयाला. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. चला लवकर धावत या, वेळ आपल्याकडे कमी आहे आता. नेक्स्ट मॅचसाठी वाकलन आणि त्यांच्या बरोबर दातिवली टीम आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. दातिवली संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग, पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलं बॅटिंग टीमने, रिव्ह्यू वापरला. बघा डे 3 दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना नेक्स्ट मॅच असेल. वाकलन विपक्ष दातिवली. किरण मात्रे कॅप्टन, विनीनला आपण पाहत आहे, तर चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. तिसरे पंच स्वतः निर्णय देतील, तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. स्कोर, यस स्कोर देखील आम्ही अनाऊन्स करू लगेच या बॉल नंतर. चेक केलं जात आहे, फेअर डिलिव्हरी आहे, लिगल बॉल, त्यामुळे 2च धावा या बॉलवरती राहतील आणि या 2 रनच्या मदतीने धावा स्कोर कार्डवरती आपण पाहता आतापर्यंत 29. 12 बॉल 24. बघा ॲक्शन आपण पाहतो, डिपिंग फुल टॉस, जिथून कनेक्ट झाला बॉल अगदी डाऊन होतोय, त्यामुळे अगदी योग्य निर्णय आलाय तिसऱ्या पंचांकडून. फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू गमावलाय वडवली बस संघाने, जो रिव्ह्यू घेतला होता तो मात्र गमावलाय. आता 12 बॉल 24 धावा, 12.00. 12 बॉल 24चं समीकरण या सामन्यामध्ये आलं. सामना बॅलन्स आहे, दोन्ही संघ इथे मात्र शर्तीचे प्रयत्न करतील, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करतील. नेवर गिव्ह अप, हार मानायची नाहीये, लढायचं आहे अंतिम क्षणापर्यंत. तिसरं षटक फार महत्त्वाचं बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला या ठिकाणी वाडेकर संघाचा प्रणित पाटील. चला थोडं स्पीडअप करा, सूचना आली आयोजकांच्या वतीने, वेळ वाचवा आपण. प्रणित आले समोर, फलंदाज आहेत विकास आणि त्यांच्या बरोबरीने कमलेश नॉस्टॅकिंग एंडला. 12 बॉल 24चं समीकरण आहे या मॅचमध्ये. हे षटक ठरवेल या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील. एक इकॉनॉमिकल फिगर षटक आलं तर दबाव राहील शेवटच्या ओव्हरमध्ये वडवली बस संघावरती. पहिला बॉल, क्या बात आहे, ओव्हर पिच लॉफ करत असताना डाऊन द ग्राउंड स्ट्रोक्स पाठवलाय बाउंड्रीलाईनच्या पलीकडे, सीमा पार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, प्रणितचं स्वागत केलंय त्या ठिकाणी षटकाराने. स्टँड अँड डिस्पॅच, अप्रतिम टायमिंग होतं आता इथे षटकाराला. आता 11 बॉल 18, 11 चेंडूमध्ये 18 धावांचं समीकरण आलं या मॅचमध्ये. पहिला बॉलवरती भव्य स्वागत प्रणितचं पाहायला मिळालं. पुन्हा आपण रिप्ले पाहत आहे, कमालीचा फटका होता विकासचा, थोडे हलके पायांचे मुवमेंट आणि त्यानंतर थांबले. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिस्पॅच, अप्रतिम टायमिंग, चांगली आपण पहिली झलक त्या ठिकाणी विकासची. षटकार त्याने ठोकला. तर 11 बॉल 18, 11 चेंडूमध्ये 18 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलं. मी मगाशी म्हटलं हे षटक ठरवेल या मॅचमध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील, कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. भरपूर निर्णायक षटक असेल.
शेवटचं षटक बाकी राहील. आता 11 बॉल 18 समीकरण या मॅचमध्ये आहे. 35 धावा स्कोर कार्डवरती सध्या आपण लागताना पाहत आहे. पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा होत्या आणि यावेळेला आता 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 35 धावा या धावफलकावरती आहेत. कमी गतीचा बॉल, ॲडजस्टेबल फटका होता, थोडे मागे आले, दिशा दिली बॉलला. ऑन साईडला खेळत असताना एकच सिंगल मिळाली. चांगली फिल्डिंग अतुल भोईरांच्या माध्यमातून होताना पाहिली आपण. डीपमधून धावत आले पुढे. 1 धाव या ठिकाणी मिळाली. आता समीकरण म्हणलं 10 बॉलमध्ये 17 धावा, 10 चेंडूमध्ये 17 धावा. मॅच बॉल मैदानाच्या बाहेर गेलं आणि खेळाडूंना अपेक्षा आहे मॅच बॉल मैदानामध्ये यावा. पाठीराखी आमचे प्रेक्षक असतील त्यांनाही विनंती असेल थोडं सहकार्य करा. बॉल आपण मैदानाकडे पाठवा. 10 बॉल 17चं समीकरण आहे या मॅचमध्ये. अंतिम 10 बॉल 17. हे षटक प्रणीतचं फार महत्त्वाचं आहे. कमलेश ट्रॅकिंग एंडला आहे. मॅच बॉल मैदानामध्ये आला. आनंदाचं वातावरण आहे आता कमलेश आणि विकासच्या चेहऱ्यावरती. आनंदाची डोही आनंदे तरंगे असं म्हणतात. आनंदाचा क्षण मॅच बॉल मैदानामध्ये आल्यानंतर बॅटरला माहिती आहे किती आनंद होतो. तो आनंद झाला आहे कमलेशला, आनंद झाला विकासला. 10 बॉल 17चं समीकरण. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू वापरलेले जातात त्या ठिकाणी. लगा तो 6. राऊंड विकेट प्रणीत आहेत. समोर कमलेश. जीवनदान त्यांना मिळालंय. ऑन साईडला खेचून मारला. पिकअप डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी सिद्धू पाटील. आणि बघा डिसन आलाय त्या ठिकाणी. ते थांबलेत खेळाडू बाद. क्या बात आहे. वेल जज कॅच. विकेट. पकडला सिद्धू पाटील याने. अप्रतिम कमबॅक. आता 9 चेंडूमध्ये 17 धाबा. 9 बॉल 17चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. मॅच ऑन. सामना पुन्हा चालू झालाय कारण कमलेशचा विकेट मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये मनोहरदादा पुरस्कृत पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर टीमला विकेट महत्त्वाचा होता. कमलेश कोणत्याही क्षणाला गेअर बदलू शकला असता किंबहुना त्याने सामना फिनिश देखील केला असता. त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं प्रणीतला, ज्यामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन होतं सिद्धू पाटील यांचं. डीपमध्ये चांगली फील्डिंग पाहायला मिळाली. कॅच घेतल्यानंतर ते थांबले होते सीमारेषा लगत. डगआउटला दाखवलं बघा मी कुठे आहे. सुरक्षित कॅच पकडलाय त्यामुळे कोणत्याही प्रकारचा डाऊट इथे क्रिएट झाला नव्हता. विकेट मिळाला. शुभम पाटील मैदानामध्ये आला 5व्या क्रमांकावरती. आता 9 चेंडूमध्ये 17 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. 9 बॉल 17. चांगला सामना रंगताना आपण मैदानामध्ये पाहताय. फुल टॉस आहे. लोवर गुडघाट एकच फटका मारला. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. रिले कॅच थ्रो केला दुसरीकडे. आणि इथे बघा काय एफर्ट्स लावलेत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. अतुलने थ्रो केला त्या ठिकाणी नीरजकडे आणि हा रिले कॅच पाहिला. अफलातून एफर्ट्स. विकेट मिळाला. 6 धावाही वाचल्या. बघा रिप्ले पुन्हा एकदा पाहण्यासारखा राहील. लोअर फुल टॉस होता. फ्लाईट दिली होती बॉलला. गुडघाट एकच हा फटका. अतुलचा बॉडी बॅलन्स चालला होता सीमारेषा पलीकडे. त्याने थ्रो केला खरं तर लॉंग ऑनला असलेला फिल्डर नीरजकडे. आणि काय झेल होता. रिले कॅच. विकेट मिळाला पुन्हा एकदा वाडेकर टीमला. पंचांनी देखील सांगितलं विकेट मिळाला. अतुलचं विशेष कौतुक. उंचीचा फायदा झाला बघा. त्याने स्वतःला स्ट्रेच केलं होतं. हवेमध्ये दोन्ही पाय होते आणि त्यानंतर लगेच क्विक थ्रो त्याने केला इकडे लॉंग ऑनला. क्या बात आहे. समय सूचकता बघा काय. प्रेझन्स ऑफ माइंड. आणि रिले कॅच. नीरजचंही लक्ष त्याच्याकडे होतं. त्याचंही कौतुक व्हायला हवं. आणि इथे झेल टिपला. आता समीकरण बनलं 8 मध्ये 17. 8 बॉल 17. ग्रेट कमबॅक. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर त्याला प्रणीत. कल्पेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. कमलेश यांचे बंधुराज कल्पेश. आता विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का या स्पर्धेमध्ये आणखीन एक पाहावं लागेल. प्रणीत केलं कमबॅक. असं म्हणतात क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंग डिपार्टमेंट जितकं महत्त्वाचं आहे त्याच्याही पेक्षा फिल्डिंगमधलं डिपार्टमेंट फार महत्त्वाचं आहे. आणि फिल्डिंगचं स्टँडर्ड काय आहे ते मात्र आता मागच्या 2 कॅचवरती आपण पाहिलं वाडेकर टीमच्या माध्यमातून. सिद्धू पाटील त्यानंतर अतुल आणि नीरज तिन्ही खेळाडूंचं कौतुक आपण करूया. 8 बॉल 17 धावा. 8 चेंडूमध्ये 17. 2 बॉल निर्णायक आहेत. पहिला बॉल षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलं प्रणीतने. अफलातून ग्रेट कमबॅक. ब्युटिफुल कमबॅक ज्याला म्हणता येईल. सुंदर कमबॅक त्याने केलंय. 8 बॉलमध्ये 17. खेचून मारलाय. यावेळेला मात्र स्लॉग हिट.
स्लॉटमध्ये टाकलाय आणि पाठवला कल्पेशने मैदानाच्या बाहेर. 6 धावा, संघर्षमय षटकार. एखादा संघ गडबडला असा, गोंधळला असा, परंतु काय फटका मारलाय. हाच तर टीम वर्क आहे आणि टीमचा एफर्ट्स आपण पाहिला. म्हणूनच चेंदगे मोडवली संघ नेहमीच सक्षम राहिला प्रत्येक स्पर्धेमध्ये. त्याने मागे पाहिलेलं नाही, मागे 2 विकेट गेलेत ते बघायचे नाहीयेत. वेगवान बॉल होता, क्विकर पण टाकला, आतमध्ये आला होता पायावरती आणि इथे मात्र सिंगल पूर्ण करत असताना आता समीकरण बनेल शेवटचे 6 बॉल विजयासाठी 10 धावांचं समीकरण. 6 चेंडूमध्ये 10 धावा. अजूनही सामना बॅलन्स आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये हा झुकलेला सामना कधी वाडेकर तर कधी वडवली. कोण जिंकणार, शेवटचं निर्णायक षटक कोणता गोलंदाज टाकणार, या धावा कोण वाचवेल याचं उत्तर आता शोधावं लागेल वडवलीच्या खरं तर अगेन्स्ट खेळताना वाडेकरच्या गोलंदाजांना. मॅनहॅटन ग्राफ आपण सध्या पाहताय. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये बराबरी केली, 16 धावांच्या मध्ये विकेट गमावला होता वडवली संघाने. सेकंड ओव्हरमध्ये खरं तर आपण पहिला वाडेकरच्या पुढे गेले, 13 धावा आल्या सेकंड ओव्हरला. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील वडवली ब संघ पुढे आले, 2 विकेट गमावले. आता अंतिम षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 15 होता, इथे फक्त 10च बनवायच्यात. त्यामुळे दबाव थोडासा वडवली संघावरती कमी आहे, पण तो शेवटचं षटक आहे तेही महत्त्वाचं राहील. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येताना आपण पाहताय स्वतः सिद्धू पाटील, फिरकीचा जादूगार, ज्यांच्याकडे व्हेरिएशन आहे असे खेळाडू मैदानामध्ये आले. सिद्धू पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आशिया खंड फिरकीमध्ये अग्रेसर आहे. आशिया खंडातील सर्व संघ, परंतु यावेळेला आपण पाहताय खरं तर वाडेकर म्हटलं की फिरकीचं माहेरघर म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्या ठिकाणी सिद्धू पाटील समोर कल्पेश आहेत. 6 बॉल 10, 6 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण आता या मॅचमध्ये आलंय. चांगला सामना अंतिम क्षणापर्यंत. क्या बात आहे, प्रॉपर यॉर्कर आहे. विकेट किपर पुढे आला, ब्लॉक हॉलला बॉल टाकला, रन आउटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय विकास पाटील. तो पॉपिंगरीच्या मागे राहिला, विकेट किपर धावत पुढे आले आणि काय त्यांचंही कार्य कौतुकास्पद. बॉल चांगला टाकला होता त्या ठिकाणी सिद्धू पाटीलने. परफेक्ट ब्लॉक हॉल, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. बघा या बॉलला तुम्हाला पाडोशिप करता आलं असं, रिव्हर्स खेळता आलं असं, किंवा स्टेप आउट होऊन तुम्हाला फुलटॉसमध्ये कन्वर्ट करता आलं असं, बऱ्याच गोष्टी करता आल्या असं. पण त्या ठिकाणी तुम्हाला कमी सेकंदामध्ये त्या ठिकाणी डिसिजन घ्यावा लागतो शॉट सिलेक्शनसाठी. फटका एक्झिक्यूट करताना मात्र तुम्हाला चांगलं काम करावं लागेल. पायांच्या हालचाली महत्त्वाच्या राहतील. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला रुपेश पाटील, कमलेश, त्यानंतर कल्पेश, आता रुपेश. 2 बंधुराज विकेटवरती आहेत. धावांचा पाठलाग होईल का? 5 बॉल 10 चं समीकरण. दुसऱ्या बाजूला आपण पाहता सिनियर खेळाडू सिद्धू पाटील या मॅचमध्ये रंग भरतो. हा सामना आणखीन रोमहर्षक करतोय. पहिला बॉल त्याने विकेट काढला, रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. डॉट बॉल त्याने टाकला. आता 5 मध्ये 10चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. नेक्स्ट मॅच दातिवली विपक्ष वाकण. आणखीन एक बिग फाईट. सिद्धू पाटीलवरती प्रत्येकाच्या नजरा आहेत. फिरकीचा हा करतो जादूगार. राटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पंताच्या डाव्या बाजूने, पुन्हा एकदा ब्लॉक हॉल. ऑन साईडला खेळलेत. पहिली सिंगल पूर्ण केली. सेकंड होईल का? निघालेत दोन्ही खेळाडू आणि इथं डिरेक्ट हिट. क्या बात है. मला आठवलं खरं तर के एल राहुलचा थ्रो बांगलादेश विरुद्ध टाकला होता आणि इथे काय थ्रो होता. क्षेत्ररक्षक अतुल भोईर या सामन्याला कलाटी देणारा हा क्षण राहील. ग्रेट थ्रो. जवळ सिद्धू पाटील पुढे आले होते, कोणीच नव्हतं बॅकअपसाठी आणि डिरेक्ट हिट झाला. बघा स्टम्प्सला हिट केलं, भरपूर मागे आहे त्या ठिकाणी फलंदाज आणि इथे खेळाडू आउट. रन आउटच्या स्वरूपात बाद झाले. एकच धाव मिळाली. क्या बात आहे. ग्रेट थ्रो. अप्रतिम टीम वर्क. दोन्ही संघ हार मारायला तयार नाहीयेत. नेव्हर गिव्ह अप. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे. मैदान सोडायचं नाही. मैदान सोडायचं तर गाजूनच सोडायचं. एक संघ पुढे जाईल तर एका संघाला या स्पर्धेला पूर्ण विराम द्यावा लागेल. त्यामुळे कोणता संघ पुढे जाईल याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. अंतिम 4 बॉल विजयासाठी 9 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलं. रनआउटच्या स्वरूपात विकेट. बघा वेळ जास्त आपण घेत आहे. 4 चेंडूमध्ये 9 धावा. शेवटचे 4 बॉल आणि 9 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आलं. हा सामना रफ अँड टफ होत चाललाय.
संघर्षमय, हिंमत हरायची नाही, या शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे. याच ईर्षेने या इराद्याने उतरलेले हे दोन्ही संघ. सिद्धू पाटील काय गोलंदाजी करतोय. यावेळेला लेन बॉल टाकला, दिशा दिली आहे. फायनलला फिल्डर आहे त्या ठिकाणी मागे, बॉलला थांबवतात. बघा एक एक रन महत्वाचे आहे. आता रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट असं म्हणतात. प्रत्येक सिंगल रन, प्रत्येक रनसाठी मात्र तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. प्रत्येक रन महत्वाचे आहे. 3 बॉल मध्ये आता 8 धावा. विकेट, यस विकेट पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या त्या ठिकाणी 5 गल्या होत्या. आतापर्यंत 6 विकेट गेलेल्यात या ठिकाणी वडवली संघाच्या. हे कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे. आता कंपल्सरी चेस करावं लागेल. 1 विकेट जास्त आहे आता गमावलेली वडवली संघाने. 3 बॉल 8. लॉफ केला बॉलला, ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहेत. पहिली सिंगल घेतली आहे, सेकंडला निघाले, दुसरी होईल का? आणि झाले, क्या बात आहे. आता 1 फटका हवा आहे. 2 मध्ये 6, 2 बॉल 6. 1 फटक्याची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या वडवली संघाला. निहांश 11 चे इन द गेम. वडवली ब एका बाजूला, मनोहर दादा पुरस्कृत, पियुष 11, जय जलेश्वर वाडेकर. क्या मॅच आहे. अफलातून पैसा वसूल सामना. नेक्स्ट मॅच साठी वाकण दातवली आपण रेडी राहा. 2 बॉल 6 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. शेवटपर्यंत थरार, रोमांचक थरार सध्या मैदानामध्ये आपण एन्जॉय करतोय. कोण जिंकणार हा सामना, वडवली ब की वाडेकर? व्ही फॅक्टर, बी फॉर विक्ट्री कोणत्या संघाच्या वाटेला जाईल? तर या दरम्यान आदरणीय अनंतदादा पाटील साहेबांचं आगमन आणि त्यांच्या बरोबरीने संतोष दादांचं या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. ऑन साईडला फटका आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये खेळले. सेकंडचा कॉल घेतील का? दुसरी घेतली. सिद्धू पाटील पुढे आले होते. 2 धावा आल्या. आता 1 बॉल 4. कंपल्सरी चेस करावा लागेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये वाडेकर संघाने फक्त 5 विकेट गमावल्या होत्या. इथे 6 विकेट गमावलेल्या आहेत. त्यामुळे कंपल्सरी चेस राहील या ठिकाणी वडवली ब संघासाठी. शेवटचा 1 बॉल विजयासाठी 4 धावा. व्हॉट अ मॅच, अप्रतिम. दोन्ही संघांचं विशेष कौतुक करावं लागेल. सिद्धू पाटील यांचं खास करून कौतुक करावं लागेल. फिल्डिंग चांगली केली आणि त्यानंतर बॉलिंग करत असताना संघर्ष करावयास भाग पडलाय वडवली बच्या फलंदाजांना. 1 बॉल 4. बघा धावा 49 आल्या. धाव फलकावर 53चं टार्गेट आहे. अजून 1 मध्ये 4 बनवावे लागतील कंपल्सरी. 6 विकेट गमावल्या वडवली संघाने आणि या अगोदर 5 पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट गमावलेले आहेत. त्यामुळे कंपल्सरी चेस असेल या ठिकाणी बॅटिंग करताना वडवली ब संघासमोर. शेवटचा बॉल सिद्धू पाटील आणि त्यांच्या समोर संदेश पाटील. पाटील वर्सेस पाटील. लास्ट बॉल, निर्णायक चेंडू. संधी आहे हिरो बनण्याची संदेशला. एका बाजूला सिद्धू पाटील यांना. 1 बॉल 4. ओव्हर पिच, हा फटका फसलाय. बॉल मागे चालला लॉंग ऑफला. 1 सिंगल पूर्ण केली आणि हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. तो म्हणजे मनोहर दादा पुरस्कृत, पियुष 11, जय जलेश्वर वाडेकर टीमने. ग्रेट कमबॅक, अप्रतिम कामगिरी राहिली वाडेकर संघाची. अभिनंदन वाडेकर संघ. हार्ड लक टीम. निहांश 11 वडवली ब. चला दातुली संघ निर्णय आपला कळवा लवकर. कॅप्टनला विनंती असेल आपण निर्णय कळवा. यस, फिल्डिंग स्वीकारली की बॅटिंग? यस, फिल्डिंग घेते. लगेच आपण मैदानात ताबा घ्या. आणि या सामन्याचा हिरो, सामनावीर अतुल भोईरने चांगला झेल त्या ठिकाणी होता. करता तो रिले कॅच पाहिला. एफर्ट चांगले लावले होते आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना 20 धावा केल्या. बॉलिंग करत असताना 1 विकेट ज्याच्या खात्यामध्ये गेला तो खेळाडू आहे अतुल भोईर, या सामन्याचा हिरो, सामनावीर. चला लवकर आपण मॅच कडे जाऊया. अतुल भोईर ज्याने करता धावा केल्या 20 धावा. चला वाकण टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण सहकार्य करा थोडंसं प्लीज. सामनावीर अतुल, या सामन्याचा हिरो अतुल भोईर. अष्टपैलू कामगिरी या खेळाडूने केली आणि इथे अतुल भोईर ठरला सामनावीर. अप्रतिम मॅच होती. अनंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आता सामनावीर ट्रॉफी देणार आहोत. खरं तर अतुल भोईर या खेळाडूला. चला अतुल लवकर आहे. आपण अष्टपैलू कामगिरी करत हा खेळाडू राहिला सामनावीर. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक या स्पर्धेमध्ये खरं तर दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये वाडेघर संघाचा अतुल ठरलाय सामनावीर. मान्यवरांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करूया. चला नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल. आदरणीय रंगनाथजी चौधरी साहेब आपण या प्लीज. सन्माननीय रंगनाथ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर ट्रॉफी देणार आहोत. व्हॉइस ऑफ IPL कुणाल दाते सर असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि अतुलला आपण इथे इन्व्हाइट करत आहोत.
चला अतुल या धावत या आणि मॅच चालू करायच्या लगेचच. वाकलन दातिवली टीमला विनंती आहे, आपण लवकरात लवकर सामना चालू करा. दातिवली संघ फिल्डिंगसाठी उतरला. अतुल अप्रतिम कामगिरी राहिले. बॅटिंग करत असताना 20 धाबा, बॉलिंग चांगली त्याने केली आहे आणि त्यानंतर फिल्डिंगमध्ये एफर्ट्स लावले. मग संघाचे पुरस्कर्ते आदरणीय मनोहरदादा पाटील यांच्या वतीने अतुल तुमच्यासाठी 2000 आहेत आणि सिद्धूदादा तुम्हालाही 2000 पारितोषिक आहे. तर अतुल सर्वप्रथम अभिनंदन, काय सांगशील तुझ्या परफॉर्मन्सबद्दल? नक्कीच, म्हणजे बॅटिंग कंटिन्यू चालू होती ना. ही माझी या सीझनची पहिलीच टुर्नामेंट आहे. मी फिल्डिंगला बाहेर आलो. माझ्या हाताला इंजुरी होती म्हणून मी सर्कलमध्येच फिल्डिंग करत होतो. ही फर्स्ट टाईमच बाहेर आलो फिल्डिंगला. अतुल खरं तर तो झेल जो रिले कॅच होता तो सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. षटकार गेला असता दबाव डेफिनेटली तुमच्या संघावरती आला. समजा शेवटच्या ओव्हरमध्ये सिद्धू पाटील यांनी केलेली गोलंदाजी त्यांच्याबद्दल काय सांगशील? नक्कीच, ती म्हणजे काय शुभम त्यांच्या टचलाच आहे. त्याची विकेट महत्त्वाची होती ना. शेवटच्या ओव्हरला जी बॉलिंग झाली त्याच्यामुळेच मॅच जिंकलो. क्या बात आहे. अभिनंदन, तुम्हाला मनोहरदादा यांच्याकडून 2000 पारितोषिक आहे आणि त्याचबरोबरीने सिद्धूदादा तुमच्यासाठी देखील पारितोषिक आहे. संघाचे पुरस्कर्ते मनोहरजी पाटील यांच्या वतीने अभिनंदन, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. यस, आणि त्यांच्याबद्दल 2 शब्द दादा बोलतील. अभिनंदन दादा, सिद्धूदादा 2000 आणि त्यांच्याकडून आपण ऐकूया मनोहरदादा यांच्याबद्दल थोडंसं वक्तव्य. नक्कीच मी धन्यवाद मानेल का माने दादाचं, कारण की आमच्या 2-3 वर्षापासून आमच्या एंट्र्या करतात. खरंच मनापासून आमच्या टीमच्या वतीने मनोहरदादा वडवलीचे त्यांचं मी आभार मानेल का त्यांचा पाठीशी आमचा हात राहीलच, ती अपेक्षा करतो मी. क्या बात आहे. शुभेच्छा तुम्हाला आणि मनोहरदादांचं मनापासून आभार. जाऊया मॅचकडे, ऐकूया पुन्हा एकदा कुणालजी दाते सरांचा आवाज. धन्यवाद.